राजकारणात कोण कधी काय खेळ खेळेल सांगता येत नाही। सध्या राज्यभरात एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू। शेतकऱ्यांसाठी झटणारा हा नेता आता पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत दिसतोय। आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, दिव्यांग आणि बेरोजगारांचा आवाज बुलंद केलाय। पण यामागे फक्त शेतकऱ्यांचं दुःख आहे की काही छुपा राजकीय अजेंडा, हा आता प्रश्न सर्वांच्या मनात घर करून बसलाय। बच्चू कडू यांनी घेतलेली ही मोहीम एका बाजूने सरकारला अडचणीत आणणारी ठरत असताना दुसऱ्या बाजूने त्यांच्या प्रहार संघटनेला नवसंजीवनी देणारी ठरतीये। नागपूर पासून मुंबईपर्यंत आणि विदर्भ ते मराठवाडा सगळीकडे बच्चू कडूंच्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे। आता हे आंदोलन खरंच शेतकऱ्यांसाठी आहे की राजकारणात दमदार पुनरागमनासाठी आखलेली रणनीती आहे? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण। शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू जोरदार लढाई लढतायत आणि त्या लढाईतून त्यांची प्रहार संघटना आणखी मजबूत होत चालली आहे। पदाधिकाऱ्यांनीही मौके पे चौका म्हणत या आंदोलनात पूर्ण ताकदीनं झोकून घेतले। त्यामुळे प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त जोश आलाय आणि काहींनी तर येणाऱ्या स्थानिक निवडणुकांसाठी आपली गणितं मांडायला सुरुवात केली आहे। सत्ताधारी पक्षाचे नेते दौऱ्यांमध्ये बिझी असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक झालेत। भाजप महायुती सरकार स्थापन झाल्यापासूनच ते सरकार विरोधात थेट मैदानात उतरले। सुरुवातीला त्यांनी राज्यभर दौरे केले, यात्राही काढल्या आणि शेवटी बेमुदत उपोषणाचं हत्यारही उपसलं। या आंदोलनाला विरोधकांचा पाठिंबा मिळाला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाठिंबा दिला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याही शिवसेनेनं साथ दिली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावेळी बच्चू कडूंशी चर्चा करून मागण्यांवर कार्यवाहीचं आश्वासन दिलं। त्यानंतर एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन मागे घेण्यात आलं। आंदोलन मागे घेतल्यानंतरही बच्चू कडू शांत बसले नाहीत। त्यांनी आपल्या मागण्यांवर सरकारशी पत्रव्यवहार सुरू ठेवला, पण सरकारकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळालाच नाही। त्यामुळे बच्चू कडूंनी शेतकरी आणि दिव्यांगांच्या मागण्यांसाठी पुन्हा राज्यभर यात्रांना सुरुवात केली। इतक्यातच राज्यात अतिवृष्टीचा जबरदस्त फटका बसला आणि अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन अक्षरशः वाहून गेली। भाजप महायुती सरकारनं मदतीचं आश्वासन दिलं, दिवाळी गोड करणार असं सांगितलं, पण प्रत्यक्षात ती मदत वेळेवर पोहोचलीच नाही। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली तर काही ठिकाणी संतापलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या गाड्यांवर हल्लेही केले। त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं वाहू लागलं। महायुती आणि महाविकास आघाडीतील सगळेच पक्ष स्वबळावर लढाईची तयारी करत आहेत। यात बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती संघटना कोणाच्या बाजूने उभी राहणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। पण शेतकरी आणि दिव्यांगांसाठी बच्चू कडूंनी सुरू केलेल्या या आंदोलनातून त्यांनी एकला चलो म्हणजेच आम्ही स्वतंत्र आहोत असं अप्रत्यक्षपणे दाखवून दिले। यात्रा, आंदोलन, बेमुदत उपोषण आणि आता नागपूर मधला महाएल्गार मोर्चा, या सगळ्यांतून बच्चू कडूंचा प्रहार एक स्वतंत्र आणि ताकदवान शक्ती म्हणून समोर आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंच नागपूर बच्चू कडूंनी या महाएल्गार मोर्चानं अक्षरशः जाम करून टाकले। या मोर्चातून शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या, पण त्याचबरोबर राजकीय उद्दिष्टही साध्य झाली। राज्यभरातून हजारो शेतकरी नागपूरला जमले, प्रहारचे पदाधिकारी एकत्र आले आणि सगळीकडे बच्चू कडूंच्या ताकदीची झलक दिसली। एवढंच काय तर मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा शेतकऱ्यांसाठी 2 नोव्हेंबरला ठरवलेली बैठक पुढे ढकलली। म्हणजे बच्चू कडूंच्या मोर्चाला पूर्ण राज्यभरातलं लक्ष मिळाले हेच यातून स्पष्ट झाले। या मोर्चाला काँग्रेसनं पाठिंबा दिला आणि त्यानंतर अजित नवले, रविकांत तुपकर यांसारखे शेतकरी नेतेही या आंदोलनात सहभागी झाले। या मोर्चामुळे नागपूर शहराचं सगळं चित्रच बदललं। रस्ते बंद, वाहतूक विस्कळीत आणि यामुळेच नागपूरकरांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला। तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विश्वासू सहकारी मंत्री गिरीश महाजन यांना बच्चू कडूंशी संपर्क साधायला सांगितलं। त्यांनी बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मुंबईत चर्चेसाठी बोलवलं, पण बच्चू कडूंनी सरकारचा हा प्रस्ताव धुडकावून लावला। राजकीय विश्लेषक म्हणतात की बच्चू कडूंचं हे पाऊल हे त्यांच्या संघटनेचं बळ दाखवणारं आणि आगामी स्थानिक निवडणुकीसाठीचं पॉवर शो ठरलंय। बच्चू कडूंनी या आंदोलनातून काय सिद्ध केलं तर राज्यभरात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाची मजबूत पायाभरणी तयार केली आहे।
प्रहार जनशक्ती संघटनेला त्यांनी पुन्हा नवसंजीवनी दिली आहे। महाविकास आघाडीत असताना बच्चू कडूंना मंत्रिपद मिळालं होतं, पण नंतर शिवसेना फुटली आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला। त्यावेळी ते सत्तेत होते, मात्र मंत्रिपद गेल्यानंतर पासूनच ते सत्ताधाऱ्यांवर नाराज होते। बच्चू कडू नेहमी म्हणतात की शेतकऱ्याला जात नसते, त्याची जातपात म्हणजे त्याचं पीक आणि त्याची जमीन। म्हणूनच जेव्हा राज्यात आरक्षणाच्या लढाईवरून वेगवेगळ्या जातींचे नेते आणि कार्यकर्ते मैदानात उतरले, तेव्हा बच्चू कडूंनी त्या गोंधळात न जाता शेतकरी, दिव्यांग आणि बेरोजगार यांच्यावर लक्ष केंद्रित केलं। या आंदोलनाद्वारे त्यांनी स्वतःभोवती सर्वसमावेशक म्हणजे सर्व समाज घटकांना एकत्र आणणारी ताकद निर्माण करण्यावर जाणीवपूर्वक भर दिला। अशा प्रकारे बच्चू कडूंनी फक्त आंदोलन नाही तर भविष्यातील राजकीय पायाभरणी ही जबरदस्त पद्धतीने करून घेतली। प्रहार जनशक्ती संघटनेचे सर्वेसर्वा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनातून अगदी योग्य वेळ साधली, असं राजकीय तज्ञांचं म्हणणं आहे। सत्तेत असताना बच्चू कडूंची प्रहार संघटना थोडी शिथिल म्हणजेच खिळखिळी झाली होती, पण आता शेतकऱ्यांसाठी त्यांनी घेतलेली झुंज, विशेषतः कर्जमाफीसाठी गेल्या वर्षभरापासून सातत्याने चालवलेलं आंदोलन यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात मराठवाडा आणि विदर्भात एक वेगळीच लाट उठू लागली आहे। बच्चू कडूंच्या 22 मागण्या आहेत आणि त्यापैकी काही जरी सरकारनं मान्य केल्या तरी त्याचा थेट फायदा प्रहार संघटनेला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळेल, असं राजकीय विश्लेषकांचं स्पष्ट मत आहे। म्हणजेच बच्चू कडूंनी या आंदोलनातून केवळ शेतकऱ्यांचा मुद्दा उचललेला नाही, तर राजकीय पातळीवरही आपल्या संघटनेचं बळ आणि जनाधार दोन्ही मजबूत केले। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका।